you understand your core, you are working from the strength. And when you undermine your core, you are working with the weakness. So each one of us has some core. Spirituality we call it a divinity. So each one of us is a potentially divine. Potential, yeah. Potential is something which is unexpressed, which is not exhibited, but which can be through the proper process of. Potential word is unexpressed thing. Not manifested. Not manifested. Manifested is the right word. Wonderful. Manifested is the right word. So it is not yet manifested. So we are all divine, potentially divine. So we are all unmanifested divinity. Unmanifested divinity. The resolution has this purpose. If you have the inkling that this is my core, inkling आहे, मला अंदाज येतोय माझं कोर काय आहे, पण the world will not permit you to lead to the manifestation of it. It will normalize it. का हसलास रे एवढा? नॉर्मलायझेशनचा अर्थ कळला ना? नोकरी कर बेटा, लग्न कर, 4 चौघांसारखं राहा, सकाळी 10ला नको उठत, 9ला उठ, 7ला उठ. हे नॉर्मलायझेशन. 6ला उठणे नॉर्मलायझेशन आहे आणि 10ला उठणे इंडिव्हिज्युअलायझेशन आहे. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे आय एम एन इंडिव्हिज्युअल. मी 10ला उठतो, तो 11ला उठतो, तो 12ला उठतो, तो रात्रभर झोपतच नाही. इट्स ओके. आय एम ॲज एन इंडिव्हिज्युअल. बट वेन यू कम इन द सोसायटी यू स्टार्ट वर्किंग कलेक्टिव्हली आणि देन कलेक्टिव्ह कन्व्हिनियन्स इज नॉर्मॅलिटी. That is how the normality comes, the collective convenience. All of us we stay together, so there has to be collective convenience. सगळ्यांचा एकत्रितपणे. म्हणजे तुला कळतंय मी जे बोलतोय? तर आपण परत त्या कोरवर येऊ आणि तू जिथे हसला तिथे येऊ की ही सोसायटी विल नॉट लीड यू टू द मॅनिफेस्टेशन ऑफ युअर कोर. दे वुड वॉन्ट यू टू बी नॉर्मलाइज्ड. आणि युअर रिझॉल्व शुड सपोर्ट युअर कोर, or your resolve should rest on your core. And if you rest your resolve on the core, the chances of its exhibition are higher. And if you don't rest your resolve on the core of your existence, chances of not working, म्हणजे ते तुटतात रिझॉल्व माझे, कारण माझा तो मूळच नाही आहे. आता मी इंट्रोवर्टेड माणूस, माझ्या भाषेवर प्रभुत्व नाही आणि मला ओरेटर व्हायचं आहे, किंवा माझा गळा फाटका आणि मला संगीतकार व्हायचं, संगीत गायचं, किंवा मी असा एकदम शिरपट फिरपट आणि मला स्पोर्ट्स पर्सन व्हायचं आहे. Now whatever resolve I might do, basically I am not really working on my core. माझ्यात कोर आहे काहीतरी, आणि बेसिकली when I don't rest my resolve on the core, I am condemning myself. Understand what I'm saying, right? कुणाला कळलं? Condemnation is undermining my core and highlighting something which world told me this is important. Getting up early is important. असं मला जगाने सांगू. मी तर करू शकतो. मी त्या सर्कशीतला वाघासारखा मस्त त्या आगीच्या रिंगणात उड्या मारतो, आणि त्या जंगलातला वाघायला म्हणतो बघ मी किती चांगला करतो. जंगलातला वाघ शिकार करतो ना, आपल्या खायसाठी वाट बघतो पिंजरात बसून. माझा मुद्दा कळतोय का? आता आम्हाला असे सर्कशीतले सिंह करायचे, वाघ करायचे की जंगलात ते करायचे? वाघाचा मूळ स्वभाव जो आहे तो असणार आहे, त्याने खुनशी असायला पाहिजे. द टर्म युज्ड इन स्पिरिच्युअलिटी इज सिंक्रोनिसिटी. The coincidences start happening in your life कि as if somebody is helping me reach there, और मैं तो कुछ भी नहीं कर रहा हूँ. मतलब ऐसा हो जाएगा कि बाजू में एक मस्जिद आ जाएगी और शाम सुबह 5 बजे अजान गाने लगेगा, और अजान की आवाज मुझे चिढ़ आती है कि मैं उठने लग जाऊंगा. उनको अच्छा हुआ मेरे को उठने तो लग गया 5 बजे. मतलब कुछ भी. I'm just talking about the synchronicity. He is not waking you up. Intentionally things will start happening around you. तो तुम्हारे फ्लाइट का एक टाइमिंग ऐसा हो जाएगा, तुम एयरपोर्ट के पास रहते हो, सुबह 5 बजे की हवाई जहाज जैसे जोर से उड़ेगी इंटरनेशनल फ्लाइट, वो इंटरनेशनल फ्लाइट बहुत जोर की आवाज करके उड़ती है, वो जगाई देती है आजू बाजू वालों को. ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा कि तुम्हारी वो रिजॉल्व पूरी होने लग जाएगी. कायनात मदद करती है, क्योंकि इनर डिविनिटी इज कनेक्टेड विद द डिविनिटी. तुम्हें कनेक्ट होना नहीं है, वो ब्लूटूथ के है ना, वो इंस्ट्रूमेंट पेयर्ड हो गए. अगर आपके इंटेंशंस आर स्ट्रॉन्गेस्ट, कल्पना अगर सम है, समता में है, आउट ऑफ लव, रिस्पेक्ट, सरेंडर, आउट ऑफ ट्रस्ट, फेथ, सम मैग्नोनिमिटी अगर है, वो संकल्प है, वो तुम्हारी बॉडी क्लॉक को बाहर की क्लॉक से कनेक्ट कर देता, पेयर कर देता है. हम सब लोग अनैसर्गिक जिंदगी जी रहे हैं, नैसर्गिक नहीं है. इट इज नॉट नेचुरल, इट इज नॉर्मल लाइफ, नॉट नेचुरल लाइफ. नेचुरल और नॉर्मल में फर्क है. अगर रिजोल्यूशन हमारे नेचर के साथ जुड़ जाए तो पूरा हो जाता है, नॉर्मलिटी के साथ जुड़ जाए तो थोड़ा प्रेशर आता है.
पर कुछ दिनों बाद वो शेर भी वो फायर रिंग में से जंप मारने लग जाता है. मतलब इवन दोज रिजोल्यूशंस गेट कंप्लीटेड एंड अकम्प्लिश्ड. ऐसा नहीं कि वो नहीं होंगे, वो भी हो जाएंगे. कारण समहाउ सोसाइटी हेल्प्स यू. अगर वो नॉर्मेलिटी के है तो सोसाइटी हेल्प्स यू, और अगर वो डिविनिटी के है तो कायनात मदद करेगी. द मोमेंट यू टोल्ड योरसेल्फ दैट वन cup of tea has broken my resolution, you broke your resolution then, not when you drank the tea. खरं तर पुढचं रिझॉल्युशन करण्यासाठी when you look ahead, तुम्ही जेव्हा कार चालवता तेव्हा तुमच्याकडे त्या काचेतनं पुढे बघायचं असतं, पण तिथे कसं रिअर मिरर पण असतं, साईड मिरर पण असतात, आणि ते शोचे नसतात, त्याचा पर्पज असतो. माझा मुद्दा कळला का? म्हणजे ड्रायव्हिंग बिकम्स कम्फर्टेबल अँड मोर इन कंट्रोल विथ दोज ॲपरेटस लाईक साईड मिरर्स अँड द रिअर मिरर. तसंच आपल्या आयुष्यामध्ये रिझॉल्युशनकडे बघताना आपण पास्ट रिझॉल्युशन कसे केले हे पण बघायला. आणि लेट मी टेल यू की इफ युअर रिझॉल्युशन्स आर नॉट, फ्युचर रिझॉल्युशन आर नॉट connected with the past resolutions, your resolution would be contaminated. म्हणजे माझे past unresolved issues will impair my ability to execute my resolve. Promises are broken. So the resolutions which are broken are the promises given to others, not to ourselves. Generally our resolutions are like promises. We want to please others. And so we say, I now promise to myself. Or I now commit to myself. But it has come from, जसं व्यंकटेश म्हणाला की people want me to do this, and that is not on the course, so it may not stand. मी कसं नाही कळलं तर मी कसं आहे कळू शकेल. तर माझे पास्ट रिझॉल्युशन जेवढे ब्रोकन रिझॉल्युशन्स आहेत, इफ आय थिंक आय सिन्सिअरली ट्राय and I did my best and somehow it did not work, it means I am not that. Now let me find me. So new year I should find new me in me. New me in me. So resolution is to find myself, explore myself, know myself. Happiness comes from within, and success is defined by the society. Yes. So success is a normal phenomenon, and happiness is a natural phenomenon. They are two different things. People will appreciate you, but ultimately in the psychology there is a syndrome called ladder against the wrong wall syndrome. You climb up the ladder, you reach the terrace and you realize this was not the place I wanted to be, but people are reaching there. कोणाला कळलं मी जे म्हणालो ते? Ladder against the wrong wall syndrome. Ultimately, what is your trials on the deathbed? Would you say your trial is over or not? Let me tell you, our resolutions should take us to that position or situation when I am on the deathbed. I should think that I have lived a contented life, happy life, and I did all that was possible, and I am happily dying now. असं जर आम्ही जगू शकलो तर our resolutions have taken us to the right